खूप नको म्हणतो तरी माझा मुलगा चॉकलेट मागतोच. मग चॉकलेट खाण्याने दातांवर खरंच किती परिणाम होतात आणि नक्कीच. कॅडबरी स्पेसिफिकली काय इम्पॅक्ट देते दातांना? की चॉकलेट जो हा प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खाल्ला तर तुम्हाला इझिली दातात अडकतं. ते लहान मुलांचं असो किंवा मोठ्यांचं असो. तर नॉर्मली जेव्हा आपण चॉकलेट खातो ना, तुम्ही ऐकलं असेल पीएच बॅलन्स, राईट? तर तो तोंडामध्ये जेव्हा आपण चॉकलेट किंवा कोणती ऍसिडिक गोष्ट खाल्ली तर ते पीएच ड्रॉप होतो. ड्रॉप होतो म्हणजे ऍसिडिक एन्व्हायरमेंट तयार होतं तोंडामध्ये. मग ते ऍक्च्युली बॅक्टेरियांसाठी फेवरेबल आहे. ओके. येस. तर त्याच्यामुळे काय होतं की ते दाताला इझिली चिकटणं, ठीक आहे, आणि कॅव्हिटी सुरू होणं हे तिथून स्टार्ट आहे. म्हणजे एक शुगर रश म्हणून पण एक गोष्ट आहे की लहान मुलांना साखर किंवा गोड पदार्थ इंट्रोड्यूस करणं थोडं अवॉइडच केलेलं चांगलं, कारण कॅव्हिटी होणं हे तिथूनच स्टार्ट होतं. म्हणजे आपण जर म्हटलं की मुलगा भाजीपोळी खातोय समजा, तर त्याच्यामध्ये कॅव्हिटीचे चान्सेस फार कमी असतात. पण चॉकलेटमध्ये कसं तुमचं खूप कॉन्सन्ट्रेटेड गोष्टी असतात, शुगर असतं, मैदा असतं, ऑइल असतं, जे की आपल्या हेल्थसाठी चांगलं नाहीये, किंवा ते प्रिझर्वेटिव्ह ऍड करतात. म्हणजे तुम्ही लहान मुलांची एवढी काळजी घेता प्रत्येक गोष्टीत की माझ्या मुलाला सगळं व्यवस्थित मिळायला हवं, मग तुम्ही ही गोष्ट कशी अवॉइड करू शकता की त्याची हेल्थ इथून स्टार्ट होणार आहे लहान मुलांची, की इथून पुढे बिल्ट होणार आहे. आपण जसं म्हणतो की लहान मुलांना आपण खूप काळजी घ्यावी लागते कारण ते खूप नाजूक असतात.